एका रात्री रोहन घरी परतत होता. अचानक त्याला विहिरीकडून एक आवाज ऐकू आला. रोहन, मला वाचव. मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर जी हॉरर स्टोरीची व्हिडिओ दिसत आहे ना मित्रांनो, तुम्हाला विश्वास बसणार नाही की ही लॉंग फॉर्मॅट हॉरर स्टोरी व्हिडिओ मी YT क्रिएटर ॲप्लिकेशनच्या मदतीने पूर्णपणे मोफत तयार केली आहे. आता तुम्ही म्हणाल की YT क्रिएट ॲप्लिकेशन तर फक्त शॉर्ट फॉर्मॅट व्हिडिओ जनरेट करून देते. लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ आपण YT क्रिएट ॲप्लिकेशनच्या मदतीने अजिबात जनरेट करत शकत नाही. मग तुम्ही ही हॉरर स्टोरी व्हिडिओ लॉंग फॉर्मॅटमध्ये YT क्रिएट ॲप्लिकेशनच्या मदतीने कशी जनरेट केली? तर मित्रांनो, हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. लॉंग फॉर्मॅटमध्ये हॉरर स्टोरी व्हिडिओ कसा तयार करायचा हे सर्व मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही लोकांनी माझ्या बनवलेल्या या हॉरर व्हिडिओला पहा. Help! Please! Get away from me! No! तर पाहिलं ना मित्रांनो, तुम्हाला अजूनही विश्वास बसत नाही ना, तर मी तुम्हाला थेट ट्युटोरियलकडे घेऊन जातो. आता मित्रांनो, लॉंग फॉर्मॅट हॉरर व्हिडिओ बनवण्यासाठी सर्वात आधी आपण इथे ChatGPT ॲप्लिकेशन उघडून घेऊ. सर्वप्रथम आपण काय करणार, आपण एक जबरदस्त प्रकारची स्टोरी जनरेट करून घेणार. मग त्या स्टोरीच्या मदतीने इमेज आणि व्हिडिओसाठी प्रॉम्प्ट तयार करू. ChatGPT मध्ये आल्यानंतर इथे मी फक्त ChatGPT ला सांगतो, इथे मी राईट करतो की ChatGPT मला 2 मिनिटाच्या भयानक हॉरर स्टोरीवर व्हिडिओ तयार करायचा आहे. त्यामुळे तुम्ही मला एक जबरदस्त स्टोरी तयार करून द्या. 2 मिनिटाचा व्हिडिओ बनवण्यासाठी स्टोरी सोबत प्रत्येक सीनसाठी इमेज प्रॉम्प्टही तयार करून द्या आणि त्या इमेजसाठी व्हिडिओ मोशन प्रॉम्प्ट सुद्धा तयार करून द्या. तसेच पात्राचे मराठी संवाद आणि इमेज व्हिडिओ प्रॉम्प्ट दोन्ही द्या. ॲनिमेशन स्टाईल मध्ये असायला हवे. आता ChatGPT ने आपले काम सुरू केले आहे. तुम्ही इथे पाहू शकता की आपल्या समोर स्टोरी तयार होऊन आली आहे आणि या स्टोरीच्या प्रत्येक सीनसाठी इमेज प्रॉम्प्ट तसेच त्या इमेजसाठी व्हिडिओ प्रॉम्प्टही आपल्याला इथे दिसत आहेत. तर तुम्ही काय करायचे, सर्वप्रथम हॉरर व्हिडिओ बनवण्यासाठी ChatGPTच्या मदतीने स्टोरी, इमेज प्रॉम्प्ट आणि व्हिडिओ प्रॉम्प्ट जनरेट करून घ्यायचे. मी इथे 2 मिनिटाच्या व्हिडिओसाठी ChatGPT कडून सर्व सामग्री तयार करून घेतली आहे. मी ChatGPTला तसे सांगितले होते, जर तुम्हाला 5 मिनिटाचा व्हिडिओ तयार करायचा असेल किंवा 10 मिनिटाचा व्हिडिओ तयार करायचा असेल तर त्यानुसार तुम्ही येथे प्रॉम्प्ट जनरेट करून घ्यायचा. आता आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम आपल्याला इमेजेस जनरेट करायचे आहेत. त्यानंतर त्या इमेजेसना आपण YT क्रिएटर ॲप्लिकेशनच्या मदतीने व्हिडिओमध्ये रूपांतरित करू. मित्रांनो, व्हिडिओसाठी प्रॉम्प्ट अजिबात चुकू नका, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक जबरदस्त पद्धत सांगणार आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या हॉरर स्टोरी व्हिडिओला आणखी आकर्षक आणि प्रोफेशनल बनवू शकता. तुम्हाला व्हिडिओ 16:9 रेशोमध्ये पाहायला मिळेल, म्हणजेच तुम्ही लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ तयार करू शकाल. म्हणूनच मी सांगत आहे की हा व्हिडिओ स्टेप बाय स्टेप आणि लक्षपूर्वक पहा. प्रॉम्प्ट जनरेट झाल्यानंतर आता आपण काय करणार, या स्टोरीच्या पहिल्या सीनसाठी जो इमेज प्रॉम्प्ट आहे तो आपण इथे कॉपी करून घेणार. यानंतर तुम्हाला न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली बाजूला तुम्हाला सेटिंगचा पर्याय दिसेल, त्या सेटिंगवर क्लिक करा. त्यानंतर इमेज हा पर्याय निवडा. इमेजचा आकार म्हणजे त्याची साईज 16:9 लॉंग फॉर्मॅटवर सेट करा. इमेजची क्वालिटी संख्या 1 ठेवा. त्यानंतर मॉडेलच्या पर्यायावर क्लिक करा. इथे तुम्ही नॅनो बनाना प्रो किंवा नॅनो बनाना 2D मॉडेल निवडू शकता. मी येथे नॅनो बनाना प्रो मॉडेल निवडतो. आता आपण पहिल्या सीनसाठी जो इमेज प्रॉम्प्ट कॉपी केला होता तो थेट पेस्ट करू.
त्यानंतर जनरेट बटनावर क्लिक करू. तर मित्रांनो, आता आपल्या पहिल्या सीनची इमेज इथे यशस्वीरित्या जनरेट झाली आहे. आता तुम्ही इमेजचा रिझल्ट इथे पाहू शकता. आपली इमेज अगदी 3D स्टाईलमध्ये तयार झाली आहे. आता मित्रांनो, याच पद्धतीने आपण पुढच्या सीनची इमेजही तयार करणार आहोत. आता आपण दुसऱ्या सीनचा प्रॉम्प्ट कॉपी करून घेऊ. त्यानंतर या तयार झालेल्या इमेजवर लॉंग प्रेस करायचा आहे. इथे तुम्हाला ॲड टू प्रॉम्प्ट हा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर डबल क्लिक करायचं आहे. यानंतर ही इमेज रेफरन्स म्हणून खाली जोडली जाईल. प्रॉम्प्ट पेस्ट केल्यानंतर आपण पुन्हा जनरेट बटनावर क्लिक करू. आता मित्रांनो, दुसऱ्या सीनची इमेज तयार झाली. तुम्ही इथे पाहू शकता. आपले पात्र कॅरेक्टर इथे अजिबात बदललेले दिसत नाहीत. म्हणजेच आपल्याला प्रत्येक सीन मध्ये एकसारखे पात्र दिसत आहेत. दुसऱ्या सीन मध्ये पात्र तसंच राहिलं आहे. जर तुम्ही मी सांगितलेल्या सर्व स्टेप फॉलो केल्या तर तुमच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये पात्र एकसारखेच दिसतील. तुमची व्हिडिओ खूपच उच्च दर्जाची म्हणजे टॉप लेवलची तयार होईल. फक्त मी सांगत असलेल्या सर्व स्टेप काळजीपूर्वक फॉलो करा. मित्रांनो, मी येथे संपूर्ण स्टोरीतील सर्व सीनच्या इमेजेस जनरेट करून घेतले आहेत. तुम्ही येथे त्या सर्व इमेजेस पाहू शकता. आता आपण काय करणार, एक एक करून या सर्व इमेजेस डाउनलोड करून घेणार. त्यानंतर तुम्हाला थेट तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअर मध्ये जायचं आहे आणि तिथे YT क्रिएट सर्च करायचं आहे. मित्रांनो, तुमच्या समोर ही ॲप्लिकेशन दिसेल. ही अधिकृतपणे यूट्यूबची स्वतःची ॲप्लिकेशन आहे. तिच्या मदतीने तुम्ही मोफत आणि अमर्यादित प्रमाणात इमेजेस आणि व्हिडिओ तयार करू शकता. आता तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम जर तुमच्या मोबाईलमध्ये यूट्यूब क्रिएट ॲप्लिकेशन नसेल तर ते प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा. त्यानंतर ॲप उघडा आणि तुमच्या प्रोजेक्टसाठी तयार केलेल्या इमेजेस व व्हिडिओ त्यामध्ये एक्सपोर्ट करा. अशा प्रकारे तुमची AI आधारित हॉरर स्टोरी व्हिडिओ सहज तयार करू शकता. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर ते उघडा. इथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. इथून तुम्ही इमेजेस तयार करू शकता. त्या इमेजेसना व्हिडिओमध्ये रूपांतरही करू शकता. हे दोन्ही पर्याय तुम्हाला या ॲपमध्ये उपलब्ध असतील. आता पुढे काय करायचे, आपल्याला लॉंग फॉर्मॅट मधील इमेजेस व्हिडिओमध्ये रूपांतरित करायचे आहेत. म्हणजेच लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ तयार करायचा आहे. त्यासाठी जनरेट व्हिडिओ या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या तयार केलेल्या इमेजेस निवडा आणि त्यांना व्हिडिओमध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करा. अशा प्रकारे तुम्ही AIच्या मदतीने तयार केलेल्या इमेजेस पासून एक आकर्षक लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ बनवू शकता. यानंतर तुम्हाला खाली प्लस या चिन्हाचा पर्याय दिसेल. त्या प्लस बटनावर क्लिक करा. आपण फॉलो AIच्या मदतीने तयार केलेली पहिल्या सीनची इमेजेस इथे अपलोड करायची आहे. मग त्या पहिल्या सीनची इमेज इथे ऍड करा. यानंतर पुन्हा ChatGPT कडे या. आपल्या पहिल्या सीनसाठी तयार केलेला व्हिडिओ प्रॉम्प्ट कॉपी करा आणि तो व्हिडिओ जनरेट करण्यासाठी वापरा. अशा प्रकारे प्रत्येक सीनची इमेज अपलोड करून त्यासोबत व्हिडिओचा प्रॉम्प्ट वापरून तुम्ही संपूर्ण स्टोरीचे व्हिडिओ तयार करू शकता. त्या व्हिडिओसाठीचा प्रॉम्प्ट आपण कॉपी करून घेऊ. त्यानंतर पुन्हा यूट्यूब क्रिएट मध्ये येऊन हा व्हिडिओ प्रॉम्प्ट येथे पेस्ट करू. व्हिडिओ प्रॉम्प्ट पेस्ट केल्यानंतर पुन्हा ChatGPT कडे यायचं. आता या व्हिडिओ प्रॉम्प्ट मधील डायलॉग कॉपी करायचे आहेत. जे मराठी डायलॉग आपल्याला दिसत आहेत ते सर्व डायलॉग कॉपी करून घ्या. यानंतर हे डायलॉग व्हिडिओमध्ये वापरायचे आहेत, ज्यामुळे प्रत्येक सीन अधिक आकर्षक आणि वास्तववादी वाटेल. अशा प्रकारे प्रॉम्प्ट आणि डायलॉग योग्य ठिकाणी वापरून तुम्ही संपूर्ण हॉरर स्टोरीचा व्हिडिओ तयार करू शकता. डायलॉग आपण येथे पेस्ट करू. आता मित्रांनो, लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ कसा तयार करायचा याची पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी मी एक प्रॉम्प्ट तयार करून ठेवला आहे. हा प्रॉम्प्ट
तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. तुम्हाला काय करायचंय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तो प्रॉम्प्ट कॉपी करायचा आहे. संपूर्ण गेम किंवा स्टोरीची माहिती त्या प्रॉम्प्ट मध्ये दिलेली आहे. यानंतर तो प्रॉम्प्ट योग्य ठिकाणी पेस्ट करून वापरायचा. त्यामुळे तुमचा लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ अधिक चांगल्या प्रकारे तयार होईल. अशा प्रकारे डायलॉग, इमेजेस आणि प्रॉम्प्ट याचा वापर करून तुम्ही संपूर्ण AI व्हिडिओ सहज तयार करू शकता. प्रॉम्प्ट कॉपी केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही आधी व्हिडिओसाठी जो प्रॉम्प्ट पेस्ट केला होता त्याच्या खाली मी दिलेला नवीन प्रॉम्प्ट पेस्ट करा. हा प्रॉम्प्ट पेस्ट केल्यानंतर तुमचे काम जवळपास पूर्ण होते. आता थेट जनरेट या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर आपल्या पहिल्या सीनचा व्हिडिओ जनरेट होण्यास सुरुवात होईल. आणि मित्रांनो, तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात येईल की रात्री 1 वाजल्यापासून सकाळपर्यंत या फीचरचा वापर अधिक सहजपणे करता येते. त्यामुळे व्हिडिओ जनरेशनची प्रक्रिया आणखी वेगवान होऊ शकते. या ॲपच्या मदतीने तुम्ही मोफत आणि अमर्यादित व्हिडिओ जनरेट करू शकता. तर मित्रांनो, आपल्या हॉरर व्हिडिओचा पहिला सीन आपण यशस्वीपणे जनरेट केला आहे. आता तुम्ही त्याचा परिणाम, रिझल्ट इथे पाहू शकता. या व्हिडिओमध्ये मधोमध लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ दिसत आहेत, तर वरच्या आणि खालच्या बाजूला शॉर्ट फॉर्मॅट व्हिडिओचे प्रिव्ह्यू दिसत आहेत. त्यामुळे तुम्ही दोन्ही प्रकारचे फॉर्मॅट सहज पाहू शकता. मित्रांनो, YouTube क्रिएट ॲप आपल्याला शॉर्ट फॉर्मॅटचे व्हिडिओ तयार करून देते, पण आपण तयार केलेल्या प्रॉम्प्टच्या मदतीने त्याच व्हिडिओचे लॉंग फॉर्मॅट व्हर्जनही वेगळे तयार करून घेतले आहे. आता मी हा व्हिडिओ थोडासा प्ले करून दाखवतो. एका रात्री रोहन घरी परतत होता. अचानक त्याला विहिरीकडून एक आवाज ऐकू आला. रोहन, मला वाचव. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.